कुठल्याही योगिक मार्गामध्ये मला असं वाटतं हिलिंग हे पहिली पायरी आहे की पहिले हिलिंग खरं तर शिकलं पाहिजे किंवा त्या हिलिंगच्या काही टेक्निक्स केल्या पाहिजेत. त्यामुळे हिलिंगचा जो मार्ग आहे इट इज कॉम्प्लिमेंटरी. बऱ्याच वेळा असं बऱ्याच लोकांना वाटतं हिलिंग शिकायला आल्यानंतर की गुरु परंपरा वेगळी आहे किंवा काही. ते इथे असं नाही आहे की तुम्ही हीच गुरु परंपरा फॉलो करा आणि आता तुम्ही ह्याचे डिसायपल झाला तर तुम्ही आता इथेच फॉलो केलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. बिकॉज हिलिंग इज कॉम्प्लिमेंटरी. तुम्ही ज्या पण मार्गात असाल तर तिथे उलट तुम्हाला गती मिळेल की अनेक वेगवेगळ्या मार्गातले जण आपल्याकडे येतात, शिकतात आणि मग ह्याचे प्रॅक्टिसेस स्टार्ट केले की ते मला सांगतात की सर खरंच माझे मेडिटेशन जास्त छान व्हायला लागलेत किंवा ते ज्या कुठल्या क्रिया करत असतील तर त्या क्रिया त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागल्यात. बरोबर आहे. कारण काय माहितीये का की हिलिंग मध्ये ना मेन पार्ट इज अबाउट प्युरिफिकेशन्स. ओके. प्युरिफिकेशन्स म्हणजे आंतरिक साफसफाई की मेन ह्याच्यावरच फोकस जास्त केला जातो.